काल रात्री ह्या पाण्यात बसलो खरं, पण जेव्हा खाली आलो की नाही तसं आपल्या भावानं म्हणजे डोकं धरूनच बसलं. भावान जिरवून घ्यायची असली तर या पाण्यात बसायचं नाही तर बसायचं काय. पाण्यात बसायची हाऊस दांडग्या म्हणताना की नाही आज सगळ्याच घेऊन जरा जत्रत दौरा मारल्या. आत एंट्री केल्या गेल्या की नाही समीक्षा ताई म्हटली मी या मोठ्या पाण्यात बसणार. तसं पाण्यात बसायचं तुमच्या भावाला हाऊस दांडगी पहिल्यापासूनच आहे. आज जरा आपल्या पब्लिक संगड आल्यामुळे की नाही जल्लोष जरा वेगळाच होणार होता. त्यामुळे वेळ न घालता सगळ्यात आधी तिकीट काढून घेतली आणि डायरेक्ट एंट्री केली मोठ्या आकाशी पाण्यात. आता भावानो पाण्यात बसले, ही हाईट बघा काय तुमची फिलिंग काय आहे. संदीप दादा तर मला चालवायच्या आधीच मिट्टी मारून बसलेली, पण जसा काय ह्या पाण्याने पिकअप धरला की नाही तसेच सगळ्यांची रिॲक्शन कशा झाली त्या बघा. कसं आहे नानका? ह्या मोठ्या पाण्यातल्या हाऊस बघून झाल्यावर जरा पोटाची हाऊस बघवली आणि आता म्हणले या हातोडीत बसायचं. ह्याच्यात बसल्यावर आम्हाला वाटलं लय मजा येईल, पण वर गेल्यावर आमच्या बरोबर असं काय होईल असं वाटलंच नव्हतं. जसं काय यातनं फिरून आहे की नाही नुसता खाली उतरलो तवाची फिलिंग आहे की नाही. पैसे देऊन भावान जिरवून घ्यायची असली तर या पाण्यात बसायचं नाही तर बसायचं काय. आम्ही सगळी तर बऱ्यापैकी व्यवस्थित होतो, तेवढ्यात नजर आपली पुढे गेली. काय बसणार काय परत. अरे पद्धतशीरपणे घाम पोटोस तर भावानं की नाही हातोड्यात बसून पाक जिरवून घेतल्या आणि आम्ही वेळानं आल्यामुळे जास्त ऍक्टिव्हिटी आम्हाला काय करायला मिळालं नाही, पण होईल तेवढं सगळा एन्जॉय करून घेतलो. दोनच पाण्यात बसून झाल्यावर आहे की नाही आम्हाला लागलेल्या भुका, त्यामुळे जरा पावभाजीवर आता दणका द्यायचा म्हटलो आणि मगच घरला सटकायचं. भुका तर असल्या वाईट लागलेल्या की नाही माझ्या ताटातलं सपून मी समीक्षा द्यायच्या ताटातलं बिन वाढालतो. पोट भरून 2 घास खातो की नाही तेवढ्याच सगळ्या लाईटा म्हणजे बंद व्हायला चालू झाल्या. ह्या बारक्या पोरला एक फुगा घेऊन दिला आणि चल म्हटलं आता तुला घरला नेऊन सोडतो. उद्या न्यायचं होय, अजून 2 पाणी. किती 2 कुठलं आहे ते एक नवीन आल्यात आमच्या भागात. सो बाकीचा ब्लॉग टू बी कंटिन्यू.